जागा झाल्याने पुढची सगळी तर आपण त्यांच्याकडे जास्तीत जास्त राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं आजपासून भोसेमधील यमडी जाधव तंत्रनिकेतनमध्ये युवा मेळाव्यास सुरुवात. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, समानता आणि बंधुता या मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं 8 आणि 9 ऑगस्ट रोजी भोसेमधील यमडी जाधव तंत्रनिकेतन महाविद्यालयात तरुणाई टॉक्स या युवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. आजचा युवक अनेक संधीसोबतच अनेक प्रश्नांनाही सामोरा जातोय. बेरोजगारी, पर्यावरण, सामाजिक विषमता, राजकारण, उद्योजकता, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि संविधानिक मूल्यांची जपणूक अशा विषयांवर या मेळाव्यात सकारात्मक संवाद घडवून आणण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून अनेक तरुण तरुणी सहभागी झाले आहेत. किंवा मग तुम्ही जर असं म्हणाल की बाबा जिथे त्याला 10 किलोला 500 रुपये मिळतात तिथे जर त्याला 2 किलोला 500 रुपये मिळतात तर सुद्धा तो औषध नाही मारतो. पण हे शक्य आहे का? हे ग्राहकांवरती पण तेवढंच डिपेंड आहे आणि त्यासाठी हे सगळं लवकर पिकवणं म्हणा किंवा म्हणजे मार्केटची जी मागणी त्यानुसार ते इंडस्ट्री डेव्हलप होत असते. तर मार्केट 2-3 गड आणायचे 20-30 रुपये. त्या मॅनेजरचं उत्तर काय होतं? ठीक आहे, इंडस्ट्री बंद झाली तर चालेल, आम्ही ते पैसे घेऊन दुसऱ्या इंडस्ट्री देऊ. सो चांगला पेपर तयार करणं किंवा ही बांबूची इंडस्ट्री पेपर इंडस्ट्री चालू राहावी हे इंडस्ट्रीचं ध्येय असतं. पैसे कमवणं हे ध्येय असतं. तसंच कोण देवगडचा हापूस आम्हाला लवकर काय कलटार त्याच्यामध्ये मारतात. कलटार मारल्यानंतर ते ग्रोथ हार्मोन आहे, त्याच्यामध्ये पालवीची ग्रोथ थांबते आणि त्याच्या जागी फळ येते. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या झाडाचं जे वय आहे ते सबस्टेन्शियली कमी. एकतरी जोरदार टाळ्या झाल्या गोष्टी सांगायच्या की आम्ही खूप जास्त वेळ पण इतकं इंटरेस्टिंगली बघत होती. स्पेशली ही सगळे झेन आलोफाक्या झेन झी म्हणूयात हे तर इतकं आवर्जून की हा 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 इतकं त्यांचे प्रतिक्रियाही सुंदर होत्या. मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांचं आत्ता समस्यांचं निराकरण झालेलं नाही आहे, वेळेचा अभाव आपल्याला सगळ्यांना आहे. पण मला जितकं माहिती की ऋषीदादा 2 दिवस असणारच आहे. महिला जागा झाल्याने पुढची सगळी सत्राशी सुंदर जावी आम्हा सर्वांची हीच आता अपेक्षा आहे. पण तत्पूर्वी मला सांगावंसं वाटेल की ह्या महान दादाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. प्रवास करून खास आपल्यासाठी आलाय. धन्यवाद. यानंतर मी रोज व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर आपले नेहमी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि आपली लाडकी सह्याद्रीच्या घाटावरचा पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचे आमचं मोठेपणाने आहे त्याचं खूप. तर खरंच अशी तरुण मंडळी राहिलेत आणि मला हे सगळ्यांसमोर सांगायचं की निसर्गाच्या जवळ राहणं फार गरजेचं आहे. मुलींना आपल्याला तर फार गरजेचं आहे, म्हणजे सगळ्यांनाच. कारण की सुंदर आणि आपल्या सुंदर शैलीमध्ये ह्यांनी व्यक्त केलेलं आहे. मी
आजच्या दिवशी राष्ट्रसेवा दलने आयोजित केलेल्या तरुणाई टॉक्समध्ये मी आलो आणि मला वक्ता म्हणून बोलण्याची संधी मिळाली. खरोखर कॉलेजच्या मुलांसोबत बोलण्यात खूप आनंद झाला, कारण आज पर्यावरणाबद्दल विचार करता जी जीवनशैली आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, इथल्या कॉलेजमधल्या अनेक मुलं ती जीवनशैली ऑलरेडी जगतायत आणि या सगळ्याकडे विचार करतायत, या सगळ्याकडे बघतायत की पुढचं भविष्य आपलं आणि या पृथ्वीचं काय असणार आहे, कराडचं किंवा सांगली, मिरज या भागातलं भविष्य काय असणार आहे, शेतीकडे कसं बघावं, निव्वळ पैसा म्हणून न बघता ही एक जीवनशैली आहे आणि अन्न खातोय हे सगळं शेतीमधून येतं आहे, तर ते अन्न जपायला पाहिजे आणि कसं तयार करायचं अन्न, या सगळ्याकडे मुलं जी आहेत ती खूप क्रिटिकली विचार करतायत. त्याच्याबद्दल खूप आनंद झाला. 3 दिवसाचा 4 दिवसाचा जो काय हा कार्यक्रम आहे याच्यामध्ये अनेक चांगले वक्ते इथे आलेले आहेत, येणार आहेत आणि मुलांची विचार करण्याची जी ताकद आहे ही ह्याच्यातून नक्कीच वाढणार आहे असं दिसतंय. म्हणजे एकंदर मुलांची जी काही प्रतिक्रिया आणि जे काही प्रश्न मुलांकडून आलेत तर ते खूपच विचार करतायत मुलं. आजची जेनझी जी आहे ती खूप जास्त विचार करते, क्रिटिकली सगळ्याकडे बघते आणि मुख्य म्हणजे प्रश्न करते प्रत्येक गोष्टीला. कोणीतरी सांगताय म्हणून अंधपणे ते मानतायत अशा पद्धतीचा भाग नाही आहे जेनझीमध्ये. तर प्रत्येक गोष्टीला प्रश्न करणं ही एक महत्त्वाचा ॲटिट्यूड आहे मला वाटतं तरुण पिढीमध्ये.